नमस्कार. मोना कुकिंग अँड सेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि भन्नाट चव असणाऱ्या शेवगाच्या शेंगांची भाजी. चला तर मग आपण बघूया कशी बनवायची भाजी, त्यातल्या टिप्स. सर्वात आधी आपल्याला लसणाच्या 7-8 पाकळ्या घ्यायच्या आहे आणि शेवगाच्या 4 शेंगा घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने त्या कापून सोलून घ्यायच्या आहे. व्यवस्थित निवडून घ्यायच्या आहे आपल्याला. तोपर्यंत आपल्याला कांदे भुजायला ठेवायचे. तुमच्याकडे चूल असेल तर चुलीवर भाजू शकता. नसेल चूल तर गॅसवर तार घालून कांदे गॅसवर ठेवून द्यायचे आणि भाजून घ्यायचे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला शेंगा निवडून घ्यायच्या आहे. आपण आता मसाला काढून घेऊ. मसाला काढण्यासाठी आपल्याला 7-8 लसणाच्या पाकळ्या, भाजलेले कांदे अशा पद्धतीने भाजू शकता तुम्ही गॅसवर ठेवून. जिरं, लाल तिखट 2 चमचे, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे किसलेले खोबऱ्याचं कीस, आणि 1 छोटा टमाटा. अशा पद्धतीने बारीक कापला तर पटकन मिक्सरमध्ये होतो, म्हणून कापून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे त्याच्यात, जेणेकरून आपल्याला मिक्सर पटकन फिरवता येईल. शेवगाच्या शेंगा आपल्याला थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहे. त्याच्यासाठी आपल्याला थोडं तेल टाकून जिरं तडतडू द्यायचं आहे. त्याच्यात शेंगा तेलात होऊ द्यायच्या आपल्याला. तेलात परतल्यानंतर 2 मिनिटापर्यंत परतू द्यायचे आहे. त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे. दोन जणांसाठी पुरेशी होते एवढी भाजी 4 शेंगांची. यात पाणी घालू. शेंगा डुबतील इतकं पाणी टाकायचं आहे. छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. शेंगा शिजायला जास्त वेळ लागत नाही. 5 मिनिटं भरपूर होता. भाजी ती शिजू द्यावे लागतात, तेव्हा त्याची चव जास्त येते. म्हणून बाजूला शेंगा जास्त वेळ शिजू नाही द्यायच्या. थोडंसं हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ. चार 5 मिनिटापर्यंत शेंगा पाण्यात उकळू द्यायच्या आहे. आता कढई तापायला ठेवू. त्याच्यात 3 चमचे तेल टाकू. 3-4 चमचे टाकू शकता. त्यात आपण मिक्सरला काढलेला मसाला टाकू. छान तेल येऊ द्यायचं आहे मसाल्याला. थोडंसं पाणी टाकू परत.
2 मिनटं छान मंद आचेवर 2 मिनटं राहू द्यायचं आहे. छान तेल येतं तोपर्यंत. खूप छान असा खमंग वास येतोय. गॅस फुल नाही करायचा आहे, मीडियम आचेवरच आपल्याला तेल येऊ द्यायचं आहे. अधूनमधून परतवत राहायचं आहे जेणेकरून मसाला कढईला खाली लटकणार नाही. अशा पद्धतीने तेल आल्यावर आपल्याला त्याच्यात शेंगा टाकू. छान शेंगा मसाल्यात परतवून घ्यायचे आपल्याला आणि जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे. पातळ घट्ट बघू शकता. चवीनुसार मीठ टाकू. हळद आपण शेंगा शिजवताना टाकली होती म्हणून जास्त टाकायची नाही हळद, नाही तर तेल चाललं जातं. बघू शकता. छान 10 मिनटं आपल्याला उकळी येऊ द्यायची. लो मीडियम आचेवर आपल्याला 10 मिनटं ठेवायची भाजी. त्याच्यानंतर खूप छान चविष्ट लागेल. थँक्यू.